नमस्कार मित्रांनो, स्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जेव्हा जानकी मात्र मायाच्या रूममध्ये येते आणि तिची बॅग उचकत असते. जानकीला आता पूर्णपणे सायलीने सांगितल्यापासून संशय आलेला आहे. मग नक्की काही पुरावा सापडतो की नाही हे ती शोधत असते. आणि तेवढ्यात तिच्या बॅगमध्ये मात्र आता MK कंपनीचा जो मॅनेजर आहे त्याचा खून झालेला आहे आणि त्याचं ID कार्ड मात्र तिला त्यात सापडते. आणि त्याच वेळेस आता माया मोबाईल अगदी विसरला म्हणून घरी नेण्यासाठी येते. आणि आता तेव्हा जानकी मात्र बेडखाली जाऊन लपते. तेव्हा आता माया येते आणि आपला मोबाईल घेते, परंतु तिला असं वाटतं की येथे नक्की कोणीतरी आलं होतं का. आणि परत ती आता स्वतःला अगदी विचारात पाडून बाहेर निघून जाते. तेव्हा आता जानकी लगेच आता बेडच्या खाली अगदी लपलेली आहे आणि तेथून ती बाहेर निघते. आणि मायेने तिला बघितलं नाही म्हणून जानकीच्या जीवात जीव येतो. जानकी आता दीर्घ श्वास सोडते. त्यानंतर मात्र इकडे आता सारंगला मात्र आता साईजीच्या गुंडांनी पकडलेला आहे. ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणते की मी तुम्हाला सोडा म्हटले ना, त्यांना सोडून द्या. आणि आता त्या गुंडांना म्हणते की तुम्ही तोंड बघणार आहात का, निघा रे येथून. तेव्हा आता ते आता साईजीचे माणसं आहे तर ते तेथून निघून जातात. तेव्हा साईजी ऐश्वर्याला म्हणतो की तू त्यांना का थांबवलंस, तू विसरलीस का यांनी तुला काय काय त्रास दिलेला आहे ते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की नाही, अजिबात विसरलेली नाही, त्यांनी मला काय त्रास दिला तो, पण त्यांना नक्की काय बोलायचं आहे तर विचारून द्या. तेव्हा आता लगेच सायजी म्हणतो की मी सांगतो, कारण आता त्यांच्या भावाने त्याला नक्की गुप्तहेर बनून येथे पाठवलं असणार. आपण नक्की काय करतो हे शोधून काढण्यासाठी. त्यावरती आता सारंग म्हणतो की हे बघा काका, मी ऐश्वर्याला भेटायला येथे आलो. त्यावरती लगेच आता सायजी रागाने विचारतो. सारंगची गचंडी धरतच म्हणतो की काय इतक्या दिवसातून तुला ऐश्वर्याची आठवण झाली का, खरं खरं सांग नक्की काय कशासाठी आलास तू. त्यावरती आता सारंग म्हणतो की जे खरं आहे ते मी तुम्हाला सायजी काका सांगितले. का आता मला ऐश्वर्याला भेटायचं आहे असे तो अगदी म्हणतो आणि फक्त मला त्यांच्याशीच बोलायचं आहे. त्यावरती आता लगेच सयाजी रागाने सारंगवर धावून जातो आणि तुझ्या तर असं म्हणतो. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा डॅडा, प्लीज तुम्ही शांत व्हा आणि त्यांना जे काही बोलायचं आहे तर ते बोलून द्या. सयाजी म्हणतो की ऐशू अगं पण. तेव्हा आता ऐश्वर्या सयाजीला आता शांत राहायला सांगते आणि आता सारंगला म्हणते की चला आपण आतमध्ये जाऊन बोलूयात. आणि ती सारंगला घेऊन आतमध्ये जाते. सयाजीला खूपच राग येतो. त्यानंतर आता जे काही ID कार्ड आहे मॅनेजर दिघे यांचं, तर जानकीला मात्र आता त्यांच्या इथे अगदी भेटल्याचे क्षण आठवतात. आणि आता मात्र हे ID कार्ड हिच्याकडे कसं, नक्कीच आता काहीतरी आहे. म्हणजे हे दिघे आणि माया आहे तर यांचं काहीतरी अगदी आहेच कनेक्शन, एकमेकांना ते ओळखतात असं आता जानकीला संशय येतो. आणि हे दिघे आहे तर ते मात्र अगदी मायाच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. मग नक्की मायानेच दिघेंना मारलं नसेल ना असं आता जानकीला संशय येतो. हे सर्व माझ्या लक्षात कसं नसेल आले म्हणून जानकीला खूप टेन्शन येते. आता खूप पश्चाताप येतो, कारण माया इतकं सर्व काही करत होती आणि आपल्या सगळं लक्षात का आलं नसेल. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या सारंगला घेऊन आता आलेली आहे आणि सारंगला ती म्हणते इथे आल्यानंतर तुमचा जीव जाईल हे माहिती असताना सुद्धा तुम्ही येथे का आलात. त्यावरती आता सारंग म्हणतो की मेलेल्याला किती मारणार ऐश्वर्या. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की अरे बापरे सारंग, आपल्यातील जो काही दुरावा आहे त्यामुळे तुमचा तर पूर्णपणे देवदास बनलेला आहे. दिल तुटा हुआ आशिक असं ऐश्वर्या जेव्हा म्हणते तर सारंगला हसू येतं. सारंग म्हणतो की काय दिल तुटा हे आशिक, तसं होण्यासाठी मात्र समोरच्याची तेवढी लायकी असावी लागते. तेव्हा आता ऐश्वर्या रागाने म्हणते की माझ मात्र अजून काही उतरलेला नाही वाटतं. आणि चांगलं आहे बोला, अजून काय बोलायचं होतं म्हणून माझ्या घरामध्ये येऊन तुम्ही इतका गोंधळ घातलेला होता, कशासाठी आला होतात. त्यावरती आता सारंग म्हणतो की गोंधळ, आणि मी इतका छोटासा गोंधळ घातला त्याचा तुम्हाला इतका त्रास झाला का, तुम्ही मात्र माझ्या आयुष्यामध्ये जो गोंधळ घातला त्याचं काय. त्यावरती आता ऐश्वर्या विचारते की जा विचारायला आलात का. त्यावरती आता सारंग म्हणतो माझा निर्णय सांगायला आलो. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की कसला निर्णय, तर सारंग लगेच म्हणतो की मला डिव्होर्स हवा आहे. आता हे ऐकून ऐश्वर्याला धक्का बसतो. ऐश्वर्या म्हणते की काय बोलतात, मला डिव्होर्स हवा आहे असे सारंग पुन्हा म्हणतो आणि आपल्या खिशातून डिव्होर्सचे पेपर काढतो आणि हे पेपर्स या पेपरवर साईन करायच्या. आणि आता ऐश्वर्या पूर्णपणे गार होते आणि म्हणते की काय हे, तर सारंग म्हणतो की हो यावर साईन करा आणि पेपर घ्या. म्हणून तो ऐश्वर्याच्या हातामध्ये पेपर देतो आणि हे बघा ऐश्वर्या, आजपर्यंत मात्र मी तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आज मात्र मागतोय आणि ते पण शेवटचं. आता ऐश्वर्या पूर्णपणे स्तब्ध होते आणि म्हणते
की सारंग. तर सारंग म्हणतो की हे बघा ऐश्वर्या, तसंही आपण वेगळे तर झालो, तसंही आता हे सर्व कागदपत्रे होईलच आणि पुढचं जे काही असेल ते सगळं माझं वकील बोलेल, वर साईन करा असे बोलून आता सारंग तेथून जायला निघतो. तर ऐश्वर्या म्हणते की 1 मिनिट. आणि आता ऐश्वर्या विचारते की सारंग, तुम्ही शुद्धी तर आहात का? सारंग म्हणतो की काय माहिती, तुमच्या ह्या खोट्या प्रेमाची नशा आहे ना, तर ती माझ्या डोक्यावरून केव्हाच उतरलेली आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे आता मात्र जे काही मी बोलत आहे तर ते पूर्ण शुद्धीत आणि विचार करून बोलत आहे, हे लक्षात घ्या. आता मी बोलतच आहे तर पूर्ण बोलतो. आणि मला सांगा की तुमच्या त्या जे काही बोलण्याच्या भाषेमध्ये आहे तर तुम्ही मला काय म्हणालात, तर एडियट म्हणालात मला तुम्ही. आणि आहे मी एडियट आणि नाही होतो मी एडियट. आणि ज्या माणसावर मात्र अगदी मनापासून प्रेम असतं आणि त्या माणसावर मात्र अगदी मनापासून प्रेम करणारा हा एडियटच असतो. आणि दुःख मला या गोष्टीचं आहे की माझं प्रेम मात्र मी चुकीच्या माणसावर केलेलं आहे. कारण प्रेमात असताना मात्र आपण जेवढं काही देतो ना तेवढंच त्याने आणि त्याने मात्र दिलं किंवा नाही दिलं हे चालतं. आपण जे काही देतो त्याची समोरच्याला कदर असायला हवी लागते. ऐश्वर्या, ती कदर मात्र तुम्ही कधीच केलेली नाही, हे लक्षात घ्या. कारण तुमच्या मनामध्ये कधीच कोणाविषयी प्रेम तर नव्हतं. अगदी इगो आणि अहंकार या दोन गोष्टीने मात्र भरलेलं मन आहे तुमचं. ऐश्वर्या आता काही एकही शब्द बोलत नाही. तिच्या डोळ्यामध्ये आता पाणी असतं, डोळ्यामध्ये पाणी येत आहे आणि ऐश्वर्या पूर्णपणे आता स्तब्ध झालेली आहे. कारण सारंग जे काही खडसावून बोलला, डिव्होर्स पेपरच्या अगदी या कागदाने ऐश्वर्याला पूर्णपणे तिची बोलती बंद केलेली आहे. त्या घराने तुम्हाला इतकं काही दिलं आणि त्याच घराची तुम्ही बदनामी करतात. आणि हे बघा, ठेच देणाऱ्या दगडाची सुद्धा पूजा करण्याचा आमचा धर्म आहे रणदिव्यांचा, हे लक्षात घ्या. तरी सुद्धा तुम्ही आमच्यावर असे आरोप करून चिखलफेक करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे बघा ऐश्वर्या, असं घर आणि अशी माणसं मिळायला मात्र घर लागतं, हे लक्षात ठेवा ऐश्वर्या. तुम्ही तर अगदी नशिबाने सुद्धा गरीब निघालात ऐश्वर्या. म्हणजे असं झालं की नशीब लागलं द्यायला आणि तुम्हाला पदर नाही घ्यायला. माया लावणारं जे घर आहे तर ते सुद्धा गमावलं आणि अगदी प्रेम करणारं जो नवरा आहे तर तो सुद्धा गमावला. मग काय आहे तुमच्याकडे? काही शिल्लक नाही. आणि बघा श्रीमंतांच्या घरातील मात्र जो गरीब माणूस आहे तर तो बघितलेला आहे ना तुम्ही ऐश्वर्या. आणि बघा, तो माझ्या समोर उभा आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एरवी मात्र मला तुमची आठवण सुद्धा येत नाही. आणि हे बघा ऐश्वर्या, आता असं जेव्हा केव्हा होतं, कारण मला तुमची आता आठवण सुद्धा येत नाही आणि मी तुमचा विचार सुद्धा कधी करत नाही. जेव्हा आता आपल्या आठवणीतील जो कायमचा एक माणूस आहे तेव्हा असं होतं, हे लक्षात ठेवा. आणि तुमच्या भाषेत त्याला काय म्हणतात, मोह ऑन. त्यामुळे आता मी सुद्धा इथून पुढे मोह ऑन झालो. तेव्हा आता ऐश्वर्या सारंगच्या खांद्यावर हात ठेवून सारंग असं म्हणते, तर सारंग रागानेच तो हात बाजूला करतो आणि ऐश्वर्या त्याच्या समोरून येते आणि विचारते की तुम्ही नक्की सारंगच आहात का? तेव्हा सारंग रागाने मात्र पाहत असतो. सारंग आता हसून म्हणतो की हा वेगळा सारंग आहे ऐश्वर्या, कारण माझे निर्णय आहे तर ते मी स्वतः घेतो. तेव्हा ऐश्वर्या सुद्धा विचारते की मग इतक्या दिवस मात्र तुम्ही मला डिव्होर्स देण्याचा डिसिजन का घेतला नाही? तो आत्ताच कसा घेतला तुम्ही? इतके महिने तुम्ही कुणाची वाट बघत होतात? त्यावर आता लगेच सारंग म्हणतो की मला एक चांगला जोडीदार हवा होता ऐश्वर्या, आणि तो जोडीदार मला मिळालेला आहे. त्यामुळे मला आता ऐश्वर्या सुखी संसार करायचा आहे. तर आणि आता मात्र माझ्या आयुष्यामध्ये अशी व्यक्ती आलेली आहे की जिला मला अडून ठेवायचं नाही. आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला पूर्णपणे शॉकच बसतो. ती पाहतच असते आणि त्या व्यक्तीला मात्र मला गुंतून ठेवायचं आहे असे जेव्हा सारंग म्हणतो, ऐश्वर्या रागाने विचारते की ती व्यक्ती कोण आहे ते. सारंग म्हणतो की त्याने अगदी माहिती करून तुम्हाला काय फरक पडणार आहे ऐश्वर्या. तेव्हा ऐश्वर्या पुन्हा विचारते की सारंग, मी तुम्हाला विचारते की ती व्यक्ती कोण आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो मला सांगण्याची गरज नाही वाटत. आता ऐश्वर्या म्हणते की रागाने ती डिव्होर्स पेपर दाखवते आणि जर तुम्हाला मात्र माझ्या या डिव्होर्स पेपरवर सह्या हव्या असतील तर ती व्यक्ती नक्की कोण आहे ती मला सांगा. आता ऐश्वर्याला मायाचा डाऊट आलेला आहे. तर आता सारंग हसत असतो. आता सारंग म्हणतो की बरं ठीक आहे, मग माझ्या अगदी आयुष्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे तर माया. आता माया म्हटल्यानंतर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते. आता ऐश्वर्या लगेच म्हणते की सारंग, तुम्हाला माहिती नाही की ती व्यक्ती. तर सारंग ऐकूनच घ्यायला तयार नसतो. सारंग म्हणतो की प्लीज पटकन यावरती सही करायची आणि पेपर्स पाठवून द्यायचे. मला मायाबद्दल काही सांगायचं नाही, कारण मायाला मात्र मला फार वेळ वाट बघायला लावायची नाही. असे बोलून आता सारंग तेथून निघून जातो. परंतु ऐश्वर्याला एक प्रकारचा दगीत धक्का बसतो. आता काय करावं ऐश्वर्याला काही सुचत नाही. ऐश्वर्या पाहतच असते. त्यानंतर आता इकडे जानकीला सुद्धा खूप टेन्शन येते. जानकी आता विचार करते की आतापर्यंत मला हेच वाटत होतं की ह्या सगळ्या मागे मकरंद आहे म्हणून, पण नाही, माझ्या भूतकाळामध्ये फक्त मकरंद नाही तर मकरंदची बहीण आहे माया सुद्धा. आणि हे सर्व मला कळाले कसं नाही म्हणून जानकीला खूप टेन्शन येते. आणखी सारखं त्या आयडी अगदी शोध पाहत असते. नक्की आयडी मध्ये आता तिला काही प्रूफ वगैरे सापडतो की काय. आणि त्याकडे बघत जानकी म्हणते की आता मात्र माया मला कळालेला आहे आणि तुझा खरा चेहरा माझ्या समोर आलेला आहे. तर आणि आता मला मकरंद पर्यंत शेवटी तूच घेऊन जाशील.
असे आता जानकी ठरवते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या सारखी त्या डिव्होर्स पेपरकडे बघत असते आणि सारंग तिला जे जे काही बोललेलं आहे ते प्रत्येक आता क्षण तिला आठवते. कारण सारंग जे काही करतो ते चुकीचं करतो. माया चांगली नाही हे आता सारंगला कसं समजायचं याचं मात्र आता ऐश्वर्याला टेन्शन येते. सारखं सारखं ते पेपर्स बघून तिला तो घडलेला प्रकार आठवतो. तेव्हा मात्र तिला आपल्या प्रेमाची जाणीव होते आणि आता सारंग बरोबर जे लग्नाचे क्षण आहे तर ते ऐश्वर्याच्या डोळ्यासमोर येऊन त्याची तिला आठवण होते. तिला जेव्हा आता पहिल्यांदा गिफ्ट दिलेलं आहे तर त्या गिफ्टची सुद्धा आता आठवण होऊन तिला सारंगची किंमत कळायला सुरुवात होते. तेव्हा आता सगळ्या क्षणाची आठवण होऊन मात्र तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते. तिला आता सारंगची किंमत इतकी कळते तर ऐश्वर्या आता झुकायला अगदी तयार होते. तिच्या डोळ्यामध्ये आता ते अश्रू सांगत असतात की तिचं सारंगवर आता किती प्रेम आहे म्हणून. तेव्हा ती स्वतःला डोळ्यामधील पाणी पुसत विचारते की हे नक्की मला काय होतं, मी सारंगचा इतका का विचार करत असेल, हे पेपर्स बघून मात्र मला इतका फरक का पडावा. आणि एक मिनिट, आता हा तर मायाशी लग्न करणार आहे, परंतु माया याच्याशी लग्न करायला कशी तयार झाली असेल. नक्की काहीतरी मायाचा हा एक प्लॅनचा भाग आहे. तर म्हणजे मायाने तर आता अगदी डबल क्रॉस केलेला आहे. आता मी त्या मायाला नाही सोडणार. त्यानंतर आता ऐश्वर्या लगेच मायाला फोन करते आणि मायाला फोन करून म्हणते की ऐश्वर्या. आता माया हसत असते. आता मात्र ऐश्वर्या रागाने तिला म्हणते की माया हे बघ, ही नाटकं माझ्यासमोर करायची नाही. अगं माझ्यासमोर मात्र तुला वाकड्यामध्ये जायचं आहे तर अगदी फेस टू फेस म्हणजे अगदी समोर येऊन सांग मला. तर माया विचारते की काय ग, काय झालं. अगं जरा स्पष्ट सांग ना ग बाळा. तेव्हा ऐश्वर्या रागाने म्हणते की सारंग इथे आले होते आणि ते पण तुझ्या सांगण्यावरून, राईट. त्यावरती तर माया म्हणते की हो म्हणजे डिव्होर्स पेपर द्यायला आले होते का. तेव्हा आता ऐश्वर्या जोरात माया असं ओरडते. ऐश्वर्या इतकी भडकलेली आहे आणि माया मात्र अगदी जोरात हसत आहे. तिला इतका आनंद झालेला आहे. तर ऐश्वर्या इतकी भडकलेली आहे आणि मायाला म्हणते की लायकीत राहायचं. माझ्या आणि सारंगमध्ये जे काही आहे तर ते तुझा प्रश्न नाही, आम्ही आमचं बघून घेऊ. आम्ही आमचे नवरा बायको आहोत. आमचं काय छेद ठरवायचं आहे ते आमचं आम्ही बघू. तू मध्ये पडू नकोस. सारंग सारख्या साध्या भोळ्या माणसाला तू अडकवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस, हे लक्षात ठेव. माया आता जोरजोराने हसत असते. तर ऐश्वर्या म्हणते की तुला खूप हसायला येतं का ग. हे जे काही दात काढून तू हसते तर तेथे येऊन मात्र तुझे दात मात्र तुझ्या घशामध्ये काढेल. कळले ना तुला आता हे सर्व. हे बघ माझ्या नवऱ्याला मात्र तुझ्या ट्रॅप मध्ये अडकवायचं सुद्धा नाही, लक्षात ठेव. त्यावरती आता माया म्हणते की कसला नवरा आणि कुणाचा नवरा ग. त्याला तर तू सोडून गेलेली आहे आणि तुला तर सगळं काही माहिती आहे की मी हे सर्व का करते म्हणून. जे काही तू केलंस तर ते मी करणार आहे, लक्षात ठेव. आणि तो मूर्ख माणूस आहे तर तो आता माझा प्यादा आहे, लक्षात ठेव. आणि तो इतका मूर्ख आहे की कुणावर सुद्धा अगदी सहज तो लक्ष ठेवेल. तेव्हा आता ऐश्वर्या पुन्हा जोरात ओरडते आणि असं रागाने म्हणते. तेव्हा आता ऐश्वर्या पुन्हा तिला म्हणते की हे बघ मूर्ख मात्र तू सारंगला म्हणू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो माझा नवरा आहे, त्याला मूर्ख वगैरे म्हणायचं नाही. तेव्हा आता माया म्हणते की अगं काय, तुझं अगदी प्रेम इतकं उफाळून कसं आलं आणि हे तुझ्यासाठी धोकादायक आहे, वाईट सुद्धा. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ माझ्या चांगल्या आणि वाईटाचा विचार तू करू नकोस. कळले ना तुला आता हे सर्व. त्यावेळेस आता लगेच माया म्हणते की मी सुद्धा काय करायचं हे तू सुद्धा मला सांगू नकोस. त्यावरती रागानेच आता ऐश्वर्या म्हणते की माया अगं तुला हे वाटत नाही का तू हे सगळं अचानक करायला लागलीस म्हणून, आणि अगदी अति करायला लागली, त्यामुळे जास्त माझ्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करू नकोस. तर एक गोष्ट लक्षात ठेव की सगळ्यांच्या समोर मात्र मी तुझं हे जे काही भांडं आहे ना तर ते फोडेल. आणि ही जी काही हवेत तू उडतेस, हा ऍटिट्यूड मला दाखवतेस, त्या फटक्यात मात्र मी जमिनीवर आपटेल, हे लक्षात ठेवायचं. त्यावरती मात्र आता लगेच माया म्हणते धमकी देतेस का. तर ऐश्वर्या म्हणते की हो धमकीच देते. त्यावरती माया म्हणते की हो जे बोलत आहे तर ते खरंच आता करून दाखव. कारण कसं आहे की माझ्या वाटेत येणाऱ्यांची कशी मी वाट लावते हे तुला चांगलंच माहिती आहे. त्यावरती आता ऐश्वर्या हसते आणि म्हणते की अगं तू ऐश्वर्याला अजून काही ओळखलेलं नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, हे बघ मला मात्र ग्रँटेड धरण्याचा प्रयत्न करू नकोस. ऑलरेडी मात्र तू माझ्या डोक्यामध्ये तर खटकी पाडलेलीच आहे, लक्षात घे. त्यावरती आता माया म्हणते की तुला आता काय करायचं आहे ते सगळं तू करून दाखव आणि जेव्हा मी ठरवेल तेव्हा तुला संपू शकते, हे लक्षात ठेव. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की हो बघूयात, नक्कीच बघूयात. त्यावरती आता ऐश्वर्या रागानेच म्हणते की माया तू किती काही कर परंतु मी सारंगला मात्र आता यामध्ये नाही फसून देणार. आता स्वतः ऐश्वर्या फोन ठेवल्यानंतर हे सर्व ठरवते आणि तू मकरनची बहीण आहे ही वेळ आल्यानंतर मी मात्र सगळ्यांच्या समोर सांगणार आहे. त्यानंतर मात्र इकडे रणदेवांच्या घरामध्ये आता बेल वाजते. जानकी दरवाजा उघडते आणि तेवढ्यात आता देवदर्शनावरून आई घरी येतात. आईला बघून सुमित्राला बघून मात्र जानकीला खूपच आनंद होतो. त्यावरती आता लगेच सुमित्रा विचारते की काय ग तुला कोण यायला हवं होतं. तेव्हा लगेच आता जानकी म्हणते की आई माया येणार होती, मला असं वाटलं माया चाली म्हणून, तुम्ही मात्र असे अचानक आला. तेव्हा
आता सुमित्रा म्हणते की अगं गेले गेले देवीचं दर्शन झालं. एरवी इतकी गर्दी असते की देवी समोर 2 मिनिटं सुद्धा निवांत उभं राहता येत नाही. यावेळेस मात्र अगदी वेळेवर पोहोचले होते, त्यामुळे देवीचं दर्शन मात्र अगदी छान झालं. आणि देवीला मात्र मी मनातील सगळ्या काही इच्छा सांगून टाकल्या. त्यावरती मात्र आता जानकी म्हणते की आई तुमच्या सगळ्या काही इच्छा पूर्ण होतील. आणि सुमित्रा मात्र आता जानकीला प्रसाद खायला देते. घरातील बाकीचे कुठे आहेत त्यांना सुद्धा तू बोलव असं म्हणते. तर जानकी म्हणते की आई सगळेजण इलेक्शनच्या कामासाठी बाहेर गेलेले आहेत. त्यावरती सुमित्रा म्हणते की हो ना अगं उद्या तर आपल्या परीक्षेचाच दिवस आहे, आपल्या सगळ्यांच्या आणि ऋषिकेशच्या सुद्धा. जानकी तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. काही झालं तरी आपला ऋषिकेश शेवटी जिंकणार आहे म्हणजे आहेच. मी देवीकडे तसं बोलून आलेले आहे ग, देवीचा आशीर्वादच घेऊन आलेले आहे ग. त्यानंतर जानकी म्हणते की आई हे बघा देव दर्शनावरून आलात, थकला असतील, आता फ्रेश व्हा, मी तुम्हाला तोपर्यंत जेवायला वाढते. त्यावरती आता सुमित्रा म्हणते की हो हो आलेच आणि तो प्रसाद ठेवायला सांगते. आता जानकी मात्र तो पेढा हातामध्ये घेत म्हणते की यावेळेस मात्र प्रसादाच्या रूपाने देवीचा आशीर्वाद हातामध्ये पडला. जे माझ्या मनामध्ये जे काही सुरू आहे तर ते अगदी बरोबर आहे. तर आता त्या मायाचा मागोवा घेऊन मात्र मकरंदला मला शोधायचं आहे. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याला तर खूप टेन्शन येते. सयाजी तिला म्हणतो की अगं हे पग तो फक्त तुझ्याकडे सोडचिठ्ठी मागतो इतकंच आहे ना, हे पग त्याला सोडचिठ्ठी देऊन टाक आणि चांगली पोटगी मागून घे. आणि तसंही आपल्याला तो बंगला घेता आला नाही, त्यामुळे तू पोटगी मध्ये मागून घे. त्यावरती आता ऐश्वर्या अगदी टेन्शन मध्ये असते आणि ती डॅडाला म्हणते की हे बघा मला मात्र आता काही बोलण्याची इच्छा नाही, त्यामुळे प्लीज दादा. त्यावरती आता ती सयाजीला जायला सांगते. तर सयाजी म्हणतो की तुम्ही आजकालची पोरं मात्र काय मागताल, खरंच काही नेम नाही. त्या सारंगने मात्र मागाशी जे सोडचिठ्ठीचे कागद दिलेले आहेत ना ते दे माझ्याकडे, आणि ते हेच आहेत का. मात्र सयाजी ते कागद घ्यायला जातो. तोच ऐश्वर्या ते कागद घेऊन आपल्या बाजूला ठेवते आणि कशाला हवे आहेत असं विचारते. आता सयाजी म्हणतो की तुझा तो अगदी मुलाखतीचा व्हिडिओ आहे ना, तर गावातील लोक मात्र तो बघून अगदी रणदेवावर थू करायला लागलेत, त्यामुळे हे पेपर मी त्यांना दाखवतो आणि आणखीन त्या रणदेवांना बदनाम करतो. आणि तुम्ही जे काही म्हणतात ना सिंपती वगैरे काय तर ते मिळू आणि आपण हे इलेक्शन जिंकूयात. तेव्हा आता ऐश्वर्या स्पष्ट नकार देते आणि हे बघा तुमच्या सांगण्यावरून डॅडा जो इंटरव्ह्यू मी दिलेला आहे ते तर खूप काही झालं, आता नाही, आता आणखीन जास्त काही नाही. तेव्हा आता सयाजी तेथे बसतो आणि म्हणतो की पोरी तू असं का म्हणतेस, अगं इलेक्शन म्हटल्यानंतर लोकांना भावनिक असं काहीतरी करावं लागतं. त्यावर आता ऐश्वर्याला खूप राग येतो. ऐश्वर्या रागाने म्हणते की डॅडा अहो हे सर्व काय बोलतात तुम्ही त्या लोकांचा बाजार उठवण्यासाठी माझ्या आयुष्याचा बाजार तुम्ही सगळ्या लोकांसमोर मांडतात. सयाजी म्हणतो की अगं पोरी तू असं का बोलतेस. आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा तुम्ही कसं बोलतात आणि कसं वागतात, काही तुम्ही बोलतात आणि करतात ते खरंच मला मान्य नाही. आणि हे बघा डॅडा सारंग लिगली माझा नवरा आहे आणि मी त्यांना डिव्होर्स नाही देणार हे लक्षात घ्या. आता सयाजी भडकतो आणि म्हणतो की तू डोक्यावर पडलेली आहेस का, नसतं खूळ आहे ते डोक्यात घेऊ नको आणि डोक्यावर पडू नकोस. ऐश्वर्या सुद्धा आता सयाजीला धमकावते आणि म्हणते की मी सुद्धा तुम्हाला सांगून ठेवते की तुम्ही सुद्धा माझ्यामध्ये पडू नका, तुम्ही मात्र तुमच्या इलेक्शन पुरतं बघा, तुम्ही मात्र तुमच्या ह्या पॉलिटिक्स मध्ये मला आणि सारंगला का घेतात आणि आम्ही आमचा नवरा बायको आहोत, आमचं आम्ही बघून घेऊ. तेव्हा आता सयाजी म्हणतो की त्या कार्ट्यासाठी तू माझ्याशी भांडते, त्याच्या बापावर आवाज चढवतेस का, एवढी हिंमत तुझ्यात आली कुठून आणि तुला आजच मात्र तो नवरा असल्याची आठवण झाली. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो आली मला आठवण आणि काय येऊ शकत नाही, नवरा आहे तो माझा आणि जर मला त्याची आठवण आली तर काय हरकत आहे. आणि हे बघा डॅडा तुम्ही फक्त आणि फक्त तुमचा स्वार्थ बघतात, तुम्हाला तुमच्या मुलीच्या आयुष्याची काही पडलेली नाही. आता ऐश्वर्या खूप भडकावून म्हणते. तेव्हा आता सयाजी म्हणतो की हो चांगलं आहे, मी तर माझी म्हणून तुला डोक्यावर घेऊनच नाचत होतो आणि मी तर हे विसरलो होतो की तू तिची सुद्धा मुलगी आहे म्हणजे कावेरीची आणि तिचं रक्त सुद्धा तुझ्यामध्ये आहेस. आणि शेवटी आज मात्र तू त्या रक्तावर गेलीस, त्यामुळे ठीक आहे तुला जे करायचं आहे ते तू करू शकते आणि मी सुद्धा तुला सांगून ठेवतो की जे काही मला हवं आहे ते मी करणारच. त्या कावेरी काकू सुद्धा हे सर्व ऐकतात. कावेरी काकू तेथे ऐकतात तर सयाजी रागाने बाहेर जातो. ऐश्वर्या डॅडा करत असते पण सयाजी ऐकून घेत नाही. ऐश्वर्या आता खूप रडत असते. आता कावेरी काकू घाईने ऐश्वर्याजवळ तिला समजायला येतात, परंतु ऐश्वर्या ओरडते मॉम प्लीज तू जा, मला खरंच कोणाची बोलायचं नाही. तेव्हा आता कावेरी काकू ऐश्वर्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणतात की शांत हो पोरी, आणि आता तू जे काही डॅडासमोर बोलली ते खरंच मनाने बोललीस का, आणि हे जे काही तू खरंच मनापासून बोलली असेल तर तुझा हा जो काही निर्णय आहे तर निर्णयाच्या पाठीशी मात्र मी खंबीरपणे उभी राहील. हे पेपरचं म्हणशील तर सारंगराव तुला हे डिव्होर्स पेपर देऊन गेले ते सगळं काही मीच जानकीला फोन करून सांगितले होते. हे बघ मला पूर्ण खात्री आहे की जानकी मात्र सारंगरावांना नक्की समजावून सांगेल, सारंग समजून सुद्धा घेतील. तिच्या गालाला मायेचा स्पर्श करत म्हणते की बाळा पण तू आपल्या मताशी ठाम राहा, जर तुझे विचार खरंच बदलले असतील तर मी नक्की तुला सपोर्ट करेल खरंच. तेव्हा आता ऐश्वर्या अगदी कावेरी काकूंकडे डोळे भरून बघत आता विचार करत असते. त्यानंतर आता इकडे सगळेजण जेवायला बसतात रणदिव्यांच्या घरामध्ये
सुमित्रा विचारते की लता काकू असं कशात निघून गेल्यात. तेव्हा आता नाना म्हणतात की अगं हे बघ, म्हणजे जर त्यांना जायचं असतं तर त्याच्या सांगून का गेल्या असत्या बरं. आणि सुमित्रा जानकीला सुद्धा विचारते की तुला खरंच काहीच माहिती नाही का. तेव्हा जानकी म्हणते की नाही आई. आणि तेवढा सारंग येतो तर ऋषिकेश विचारतो की काय झालं सारंग, तू नाश्त्यात येण्यासाठी आज उशीर केला. सारंग म्हणतो की मला भूक नाही. तर जानकी म्हणते की सारंग भाऊजी बसा बरं. तेव्हा आता सारंग म्हणतो की नाना आणि आई मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तर नाना विचारतात की तू काय केलं. तेव्हा सारंग म्हणतो की मी ऐश्वर्याला डिव्होर्स पेपर देऊन आलो. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा आता नाना म्हणतात की अरे डोकं तुझं ठिकाण्यावर आहे का, कसला नसता आगाऊपणा तुला कोणी करण्यासाठी सांगितला होता आणि काय गरज होती तुला हे सर्व करण्याची, असे अगदी रागानेच विचारतात. तेव्हा मात्र नाना खूप भडकलेले आहेत आणि सयाजीराव नक्कीच या गोष्टीचा फायदा घेईल आणि तमाशा करेल असं रागाने म्हणतात. त्यावरती आता सौमित्र म्हणतो की अरे कालच ऐश्वर्याने आपल्या विरोधात मुलाखत दिली आणि तू जाऊन तिला डिव्होर्स पेपर देऊन आला, म्हणजे सगळी सिंपत्ती आहे तर ते आता मिळवणार आणि लोकांना त्यांच्या बाजूने वळवणार. तर ती का सारंगला म्हणते की सारंग भाऊजी या सगळ्याचा परिणाम खरंच किती वाईट होऊ शकतो माहिती आहे का तुम्हाला. तेव्हा आता जानकी सगळ्यांना शांत राहायला सांगते. सारंग भाऊजींनी जे काही करायचं होतं त्यांनी ते केलं, परंतु आता ही सिच्युएशन आहे ती ऑलरेडी आपल्याला कशी हँडल करायची आहे ते आपण आपलं बघूयात. ऑलरेडी मात्र आता घरामध्ये सगळं काही जे सुरू आहे सगळेजण प्रॉब्लेम मध्ये आहेत आणि अशा वेळेस मात्र एकमेकांची साथ आपण द्यायला हवी, एकमेकांना समजून घ्यायला हवं. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की आता या वेळेला आपल्याला सगळ्यांना बाजार समितीत जायला हवे आणि जानकी तू येत नाही का असं जानकीला विचारतो. तेव्हा जानकी म्हणते की हो येते, सगळं काही आवडते आणि मी मागून येते, तुम्ही सगळेजण पुढे व्हा. तेव्हा मात्र आता लगेच तेव्हा आता मात्र हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी आता मायेला म्हणते की माझी आई मात्र जिथे कुठे असेल तिला मी नक्की शोधून काढेलच, त्या अगोदर मात्र मला त्या मकरनला शोधायचं आहे. तेव्हा आता माया हसत असते. जानकी पुढे म्हणते की मकरन हाती लागण्यासाठी सगळ्यात महत्वाची माहिती माझ्या हातात लागलेली आहे. तेव्हा मात्र आता मायाला धक्का बसतो. नंतर आता बाजार समितीचं जे काही आता हे इलेक्शन आहे तर ते पार पडलेला आहे आणि जो काही मतमोजणी आहे तर ती मात्र उद्या असून आता निकाल सुद्धा उद्या असेल असे सरपंच सगळ्यांच्या समोर सांगतात. आणि आता मात्र या म्हणजे ऑफिसच्या बाहेर कोणीही फिरकायचे नाही असे अगदी सरपंच सांगतात. परंतु ऋषिकेशला आता संशय येतो. ऋषिकेश म्हणतो की काही झालं तरी मात्र आता सयाजीचे माणसं नक्की येथे येतील आणि ते इलेक्शन त्यांना जिंकायचं आहे, त्यासाठी ते प्रयत्न करतीलच, काहीही करतील. त्यासाठी मात्र आता खरंच ऋषिकेशच्या सांगण्यानुसार मात्र ते सयाजीचे माणसं येतात, कुलूप वगैरे उघडतात. हे सर्व व्हायला नकोय म्हणून आता जेव्हा ती माणसं आतमध्ये शिरतात तेव्हा लगेच आता सौमित्र, सारंग आणि ऋषिकेश तेथे येऊन पोहोचतात. आता मात्र की आता इकडे ऐश्वर्याला भेटायला येते आणि ऐश्वर्याला म्हणते आतापर्यंत मायेने फक्त तुझा वापर करून घेतला, तिला जे काही आहे ते मिळवण्यासाठी आणि मला हरवण्यासाठी, परंतु आता मात्र तिला जर आपल्याला हरवायचं असेल तर आपल्याला एकत्र यायला हवे. म्हणून जानकी जायला निघते आणि आता ऐश्वर्या तिला थांबवते. जानकी तू आता एकटी नाही तर यापुढे मात्र ऐश्वर्या आणि जानकी एकत्र असेल मायाला हरवण्यासाठी, म्हणून दोघी एकमेकींच्या हातामध्ये हात देतात आणि खुश होतात. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं, कारण आता खरंच भाग इतका इंटरेस्टिंग होणार आहे, कारण ऐश्वर्या आणि जानकी एकत्र आलेले आहेत चक्क. तेव्हा आता पुढे नक्की काय होतं बघत राहा. धन्यवाद.